नमस्कार. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज 8 मार्च महिला दिन. त्या निमित्ताने ऋचा सुनील पारेख यांनी लिहिलेला एक लेख मी सादर करत आहे. ऐकूया तर. लेखाचं शीर्षक आहे दामिनी. जर लेख आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया तर. आजच्या लेखिका आहेत ऋचा सुनील पारेख आणि लेखाचं शीर्षक आहे दामिनी. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवताः यत्रितास्तु न पूज्यते सर्वास्तत्रा फलाहा क्रिया. अर्थात जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देवता वास करतात आणि जिथे स्त्रियांचा सन्मान होत नाही तिथे सगळी उत्तम कार्य देखील निष्फळ होतात. वाचण्यासाठी अतिशय उत्तम वाक्य. काही अपवाद सोडले तर भाग्यच की असं चित्र बघायला मिळणं. 8 मार्च महिला दिन. का हा एकच दिवस? प्रत्येक दिवस हा स्त्रीचा नसतो का? सकाळपासून रात्रीपर्यंत, म्हणजे पहाटे उठून दूध घेण्यापासून ते रात्री लाईट बंद करण्यापर्यंत सगळा दिवस तिचाच असतो. गमतीचा भाग हा की हे फक्त तिलाच कळतं. महिला दिन महिलाच साजरा करतात. महिलाच महिलांना शुभेच्छा देतात. त्याला गोड नाव देतात, वुमन्स पॉवर. काय आहे हो ही वुमन्स पॉवर? तुम्ही कलेक्टर झाला ही? तुम्ही राष्ट्रपती आहात ही? की तुम्ही अंतरिक्ष मुठीत केलं ही? तुम्ही उच्च शिक्षित झालात ही? या सगळ्या उपलब्धी आहेत. वुमन्स पॉवर ही बाहेरून मिळत नाही, तर ती आंतरिक असते, तिच्यातच असते. शिक्षण आणि पद त्याला पाठिंबा देतात. नारी नराला जन्म देते ही तिची सगळ्यात मोठी पॉवर आहे. एक नारी जेव्हा आपल्या जीवात एका दुसऱ्या जीवाला झेलत असते तेव्हा असते ती पॉवर. जेव्हा माझ्या उदरात असलेल्या जीवाला मी कोणालाही स्पर्श करून नाही देणार म्हणून भ्रूण हत्या थांबवते तेव्हा असते पॉवर. अन्यायाशी लढताना दुर्गा काली होते, ती असते पॉवर. अशिक्षित असली तरी सर्व जबाबदाऱ्या पेलून नवऱ्याच्या कामात खांद्याला खांदा लावून जी उभी असते ती असते पॉवर. मार खाण्यापेक्षा मारहाण करणाऱ्या नवऱ्याला, सुनेला, मारणाऱ्या मुलाला, मुलीवर अन्याय करणाऱ्या जावयाला हात पकडून थांबवू शकते ती असते पॉवर. या आंतरिक शक्तींना जागृत करण्याचं काम समाज नाही तर स्त्रीच करू शकते. आंतरिक शक्ती वाढली तर बाह्य शक्तींना नमवणं सहज शक्य होईल. मनोबल वाढवणं अतिशय आवश्यक आहे. समाज स्त्रियांवर अन्याय करतो कारण आंतरिक शक्तीचं तेजच क्षीण झाले. ही पॉवर कुठलाही समाज, संप्रदाय, शिक्षण, स्वातंत्र्य देऊ शकतच नाही. ही पॉवर फक्त स्त्रीच निर्माण करू शकते. उदाहरणार्थ गार्गी, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी, सावित्रीबाई, इंदिराजी, किरण बेदी. ही पॉवर जर उपयोगातच आणायची इच्छा नसेल तर मग नाईलाजानी सांगावं लागतं की स्त्री ना जन्माच्या आधी सुरक्षित आहे ना जन्माच्या नंतर. जर प्रत्येक स्त्रीने हा संकल्प केला तर समाज बदलेल, मानसिकता बदलेल. स्त्रियांच्या कमजोरीमुळे समाजातील काही तत्व ताकदवर होतात. हा झाला एक विचार. आता खरी परिस्थिती काय आहे त्याचाही आपण विचार करूया.
एका अशा समाजात जिथे महिलांच्या प्रती अन्याच्या रूपात व्यवहार केला जातो, ज्यांना शुचिता आणि पवित्रतेचा धडा शिकवता शिकवता त्यांच्यात त्यांचाच होण्याचा बोध नष्ट केला जातो, जिथे त्यांच्या इच्छेला दुसऱ्यांच्या इच्छांचे, स्वप्नांचे आवरण झाकून दाबलं जातं, अशा समाजाला प्रश्न विचारण्याची क्षमता आज स्त्रियांमध्ये तरी आहे का? आणि ज्या महिला स्वहक्कासाठी आवाज उठवतात, त्यांच्या विचारांचं मूल्य किती? एकीकडे स्त्रीला देवीचा दर्जा देणं आणि दुसरीकडे दर्जाच न देणं, ही समाजाची दुहेरी मानसिकता नव्हे का? सांगा बरं. स्त्रियांची प्राथमिक आकांक्षा केवळ एकच असते, ती म्हणजे तिला माणूस समजलं जावं, एक संपूर्ण मानव, तितकंच जितका पुरुष असतो. आपल्याकडे देवी नाही तर दानवी, बस. ह्या पलीकडे जाऊन ती सामान्य माणूस कधीच होऊ शकत नाही. अभिशाप होती है लड़कियां, वरदान होती है लड़कियां, होती है पुतलियां, सामान होती है लड़कियां, कोई भी तो नहीं कहता मनुष्य होती है लड़कियां. एक अत्यंत विचार करायला लावणारा, गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न आहे की स्त्रियांना आपली स्वप्नपूर्ती आणि घर यातलं काहीतरी एकच का बरं निवडावं लागतं? पुरुष तर स्वतःच्या स्वप्नांसह घरात अगदी मालकी हक्काने राहू शकतो, मग स्त्रियांच्या बाबतीत तिची स्वप्न आणि घर विरोधी का बरं होतात? प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन म्हणतात, इफ कंट्री मीन्स फ्रीडम, इफ कंट्री मीन्स सिक्युरिटी, ऑब्वियसली women do not have any country. महिला मुक्तीची आकांक्षा ही समानतेची आकांक्षा आहे, जी तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा बंधनात टाकणारी व्यवस्था असमानतेचा व्यवहार करणाऱ्या व्यवस्थेवर निडर होऊन प्रश्न उठवले जातील. स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शक्ती, स्त्री मुक्ती यासारख्या गुळगुळीत पाट्या संस्कार, शास्त्र, परंपरा मर्यादेच्या दगडाखाली ठेचून टाकल्या आहेत, जिथे तिचं अस्तित्वच मिटवलं जातं. अशा अनेक परंपरा आहेत जिथे अतिशय बारकाईने शोषण झिरपत असतं. दोन परिवारांचा जुगार तिच्या खांद्यावर टाकला जातो, अर्थातच काही अपवाद सोडून. तिची गतिशीलता कमी करणं, तिच्या स्वप्नांचा चुराडा करणं ही सामाजिक हत्या आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की स्त्रियांना जे आशीर्वाद दिले जातात ते तिच्यासाठी कधीच नसतात. तिच्या आयुष्यात असणाऱ्या पुरुषाला किंवा तिच्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषाला दिलेले असतात. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव, सुहाग सदा सलामत रहे. ह्यात स्त्रियांसाठी काय? स्त्रीचं अधःपतन जन्मताच सुरू होतं जेव्हा ती आईच्या उदरात असते. स्त्री भ्रूण हत्या, किती सहज एक शरीर काढलं जातं आणि जन्म देणारी स्त्री त्याचा विरोध सुद्धा करू शकत नाही. जन्म झाला तर त्यानंतरचा प्रवास म्हणजे साच्यात घरात, पुढचं पाऊल विवाह आणि तिथं होतं कन्यादान. काय पण शब्द आहे. मुलगी म्हणजे काही वस्तू आहे का की ती दान कराल? पुत्रदान म्हटले कधी? स्त्रियांना संपत्ती म्हटलं जातं, पुरुषांना म्हटले कधी? पण ही समाजाची धारणा आहे. पुरुषांमार्फत
नियोजित समाजाने स्त्रियांना समान हक्क आधीही दिले नाहीत आणि आजही आत्ताही दिले नाहीत. खरंय ते. स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, पण बेड्या पायात घालून. समाजाने तिला मौन दिलं आणि प्रचलित झालं की स्त्रिया मूक असतात. स्त्रियांना शिक्षण दिलं जात होतं. त्याचं मूल्य इतकंच की उत्तम वर मिळावा. प्राथमिक अपेक्षा तीच होती. काही प्रमाणात आजही आहेच. आज कितीतरी सुशिक्षित स्त्रियांचं अस्तित्व हे केवळ आणि केवळ स्वयंपाकघरात संपुष्टात येतं आणि त्याची साधी दखलही कुटुंबात घेतली जात नाही. कारण स्त्रीच्या अपेक्षेचा सन्मान करणं आजही समाजाला जमतच नाही मुळी. शिक्षित समाजामधल्या स्त्रियांचं वास्तव्य हे थोडं वेगळं आहे. भारतीय स्त्री समाज हा फार गुंतागुंतीचा आहे. त्याला एकाच परिमाणाने मोजता येणं शक्य नाही. सुशिक्षित स्त्रिया वेगळ्या, नोकरी करणाऱ्या आणि महिन्याच्या शेवटी नवऱ्याच्या हातात पगाराची रक्कम देणाऱ्या त्या वेगळ्या, कष्टकरी स्त्रिया वेगळ्या, असा हा समाज हजारो रूप घेतलेला आहे. पण ह्या सगळ्या स्वातंत्र्य असलेल्या स्त्रिया या खरंच स्वतंत्र आहेत का? काही टक्के असतीलही, पण त्या त्यांच्या स्वतःच्या बळावर. सुशिक्षित समाजही खरंच शिकलेला आहे का, ह्याविषयी शंका वाटते. शिक्षित तरुण एकतर्फी प्रेमातून तेजाब फेकणं, मुलींना जाळणं, हुंडाबळी घेणं असे प्रकार ज्यावेळेला करतात तेव्हा आश्चर्य आणि चीड निर्माण होते. गावाकडे एक वेगळाच प्रकार दिसून येतो. उच्चभ्रू वर्गातले पुरुष स्त्रियांना प्रॉपर्टी समजतात. गावागावात होणाऱ्या दलित समाजातल्या स्त्रियांचं वास्तव्य हे महाराष्ट्रातच काय, पण देशातही कठीण आहे. थोड्याफार प्रमाणात फरक सोडला तर स्त्री स्वातंत्र्य, स्त्री सशक्तीकरण हे फक्त शब्द आहेत आणि वर्षातून एकदाच फक्त ह्या शब्दांना उजाळा दिला जातो बस. बाकी बारकाईने जर पाहिलं तर शब्द एक, अर्थ वेगळा, आश्वासन एक, परिणती वेगळी, मंत्र एक, भाष्य वेगळं. वर्षानुवर्ष हा सावळा गोंधळ सहन करून आजही आपल्यासारख्या सुशिक्षित स्त्रिया ह्या शब्दांना भाळून मंदबुद्धीप्रमाणे हा दिवस साजरा करतात. का? काय मिळतं किंवा काय मिळणार? तर नो आन्सर. स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 3 वर्ग दिसून येतात. एक म्हणजे आधुनिक नारी, जी आत्मनिर्भर आहे, बौद्धिक आहे, स्वतंत्र निर्णय घेणारी आहे. दुसरी मध्यमवर्गीय नारी, जी आयुष्याला भार समजून जगत असते. तिसरी अत्याधुनिक नारी, जी आर्थिक किंवा रित्या सबल आहे, जी मनाने विचारांनी स्वतंत्र आहे, तन मन धनाच्या संतुष्टीसाठी पुरुषांशी संपर्क ठेवते आणि यासाठी सगळ्या मर्यादा तोडू शकते. धोका देऊ शकते, तसंच धोका खाऊही शकते. मध्यमवर्गीय महिला दुविधाग्रस्त जीवन जगत असते. ती ना परंपरा तोडू शकते, ना परंपरेत बांधलेली राहू शकते, ना अन्याय सहन करू शकते, ना व्यक्त होऊ शकते. आणि भारतीय गृहिणी व अशिक्षित स्त्रियांनी तर त्यांचं अस्तित्वच गहाण ठेवले अगदी. त्यांच्यावर होणारा मानसिक, भावनिक, शाब्दिक अत्याचार त्यांनी कधीच स्वीकार केलेला असतो. प्रश्न आणि समस्या अनेक आहेत, ज्याचं समाधान
दुहेरी मानसिकता असलेल्या या समाजाकडे नाही. हजार स्त्रियांशी संबंध असणारा पुरुष हा वेश्या ठरत नाही. कितीही नरसंहार केला तरी तो डायन होत नाही. चुडेल, वेश्या, डायन ह्या अर्थाचे पुल्लिंगी शब्द आपल्या पितृसत्ताक समाजाने मुळी तयारच केलेले नाही. पुरुषांना रात्री एकटं फिरायला भीती वाटत नाही. बलात्कार शब्दाची झळ ही त्यांना पोहोचतच नाही. ह्या यातना स्त्रियांनाच सहन कराव्या लागतात. आजही आपण म्हणतो की स्त्रियांना स्वातंत्र्य आहे, मुक्ती आहे. ह्या समाजाला अगदी स्पष्टपणे हे जाणवून देण्याची गरज आहे की भगवंताने तुमच्याच उंबरठ्याच्या आत 4 देवींची रूप प्रदान केली आहेत. माता, भगिनी, पुत्री आणि पत्नी. जर ह्या 4 देवींचा सन्मान करता येत नसेल तर कुठल्याही डोंगरावर जाऊन देवीची पूजा करा, काहीही निष्पन्न होणार नाही. कार्येषु दासी, करणेषु मंत्री, भोज्येषु माता, शयनेषु रंभा हे स्त्रियांसाठी म्हटले. कुठल्याही पुरुषासाठी असा मंत्रच नाही, कारण इतकी रूप फक्त स्त्रीमध्येच आढळतात. पुन्हा आपण आपल्या पहिल्या मुद्द्यावर येऊ की हा सन्मान स्त्रियांनीच निर्माण करावा. दुर्गा, काली, चंडिका कुठेही सन्मान मागायला गेल्या नाहीत. त्यांनी तो निर्माण केला. एक सुरेख कविता वाचण्यात आलेली आहे. हाँ, मैं भी हूं निर्भया, मैं ही 2 साल की बच्ची हूं, जो चिक चिक कर कहती है छोड़ दो मैं अभी कच्ची हूं. हाँ, हुआ था शोषण मेरा भी, मगर मैं खुद को मौत के घाट नहीं उतारूंगी. मैं नवयुग की द्रौपदी हूं, लाज बचाने श्री कृष्ण नहीं बुलाऊंगी. धारण कर मैं अस्त्र शस्त्र, मैं खुद ब्रह्मास्त्र चलाऊंगी. और हनुमान जी की भक्त हूं, कहने से नहीं कतराऊंगी. तुम छुओ मेरी पूछ, मैं खड़े खड़े तुम्हारी लंका फूक मारूंगी. मैं खड़े खड़े तुम्हारी लंका फूक मारूंगी. सख्यांनो, देवी होता आलं नाही तरी चालेल, पण अन्यायाच्या विरोधात अशी कडकडती दामिनी होऊन जगण्याचा संकल्प करा, म्हणजेच महिला दिनाचं सार्थक होईल. धन्यवाद. लेखिका आहेत रुचा सुनील पारेख आणि सादरकर्ती आरती गुप्ते.